नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 8वी NCERT मधला फर्स्ट चॅप्टर घेणार आहोत, दॅट इज रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर म्हणजे काय? सोपी डेफिनेशन आहे. द नंबर विच वी कॅन रिटर्न इन द फॉर्म ऑफ p by q इज कॉल्ड एज रॅशनल नंबर. तर p by q च्या फॉर्म मध्ये जो पण नंबर असेल तो काय असेल? रॅशनल नंबर असेल. वेअर q इज नॉट इक्वल टू 0. तर q काय असलं पाहिजे? 0 नसायला पाहिजे. का बरं? कारण एनिथिंग डिवाइडेड बाय 0 काय होतंय? नॉट डिफाईन किंवा इन्फिनिटी येते. त्यामुळे q ची व्हॅल्यू कधी पण काय असली पाहिजे? शून्यापेक्षा मोठी असली पाहिजे. तर मग यामध्ये डिफरंट प्रॉपर्टीज आहेत ऑफ रॅशनल नंबर. आता फॉर एक्झाम्पल 2/3 काय असेल? रॅशनल नंबर असेल. सर मग 4 रॅशनल नंबर आहे का? तर आहे, कारण काय नसतं म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये काय असतंय? 1 असते. सो 4 इज ऑल्सो ए रॅशनल नंबर. म्हणजे जे रूट मधली व्हॅल्यू असते ते रॅशनल नंबर नसते. फॉर एक्झाम्पल √3 हा रॅशनल नंबर नाहीये, हा आहे इरॅशनल नंबर. √16 रॅशनल आहे का? तर आहे, कारण त्याचा स्क्वेअर रूट किती येतो? 4 येतो. तर मग डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर मध्ये ऍडिशनची प्रॉपर्टी बघू. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजर प्रॉपर्टी काय आहे सर? तर क्लोजर प्रॉपर्टी म्हणजे काय? मग जेव्हा आपण दोन रॅशनल नंबरची ऍडिशन करतो आणि आपल्याला जो भेटणारा नंबर आहे तो रॅशनल नंबर असेल तर आपण त्याला काय म्हणतो? क्लोजर प्रॉपर्टी. म्हणजे काय? तर 2/3 आहे, त्यामध्ये आपण जर 4/3 ऍड केलो. आता हा एक रॅशनल नंबर आहे, हा पण रॅशनल नंबर आहे. या दोन रॅशनल नंबरची ऍडिशन किती आली? रॅशनल नंबरच आली. तर याला म्हणतो आपण क्लोजर प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर. त्यानंतर आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? फार सोपी आहे. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? समजा आपण x मध्ये y ऍड केला, किंवा x हा रॅशनल नंबर आहे, x या रॅशनल नंबर मध्ये y हा रॅशनल नंबर ऍड केला, किंवा y या रॅशनल नंबर मध्ये x ऍड केला, दोन्हीचा आन्सर आपल्याला सेम भेटते. अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. x प्लस y इक्वल टू y प्लस x इज कॉल्ड एज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर. थर्ड वन इज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असते? समजा x प्लस वाय प्लस झेड. आता आपल्याला माहिती आहे बॉड मास रूल. बॉड मास रूल मध्ये काय असतं? ब्रॅकेटला जास्त प्रेफरन्स असतं, आधी ते सोडवायचं. इक्वल टू x प्लस वाय प्लस झेड. तर मग लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड येत असेल तर आपण काय म्हणतो? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर. म्हणजे काय करायचं? फर्स्ट नंबर ऍज इट इज ठेवायचा, वाय आणि झेड ची ऍडिशन करायची, आलेल्या ऍडिशनचा रिझल्ट ह्याच्यामध्ये ऍड करायचा. हे जे आन्सर आहे ते आन्सर पहिल्या दोघांची ऍडिशन करून तर झेड मध्ये ऍड करून जर भेटत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर. तर यामध्ये डिफरंट ऑपरेशन्स दॅट वी कॅन परफॉर्म ऑन रॅशनल नंबर, दॅट इज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. वन बाय वन बघूया. आपण इंट्रोडक्शन बघूया. एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आपण नंतर बघू. आधी बेसिक आपण बघू की कोणकोणती प्रॉपर्टीज असतात. तर सिमिलर प्रॉपर्टी सबट्रॅक्शन मध्ये पण आहेत. म्हणजे कोणती प्रॉपर्टी व्हेरीफाय होते, कोणती होत नाही. तर ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर. ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर. त्यामध्ये 5/3 प्लस 7/4. आता हे दोन रॅशनल नंबर आहेत. त्या दोन रॅशनल नंबरचे आपल्याला ऍडिशन करायचे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल? डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला 3 आणि 4 चं एलसीएम काढावं लागेल. तर एलसीएम कसं असतो? दोन मेथड आहेत एलसीएम काढायच्या. प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहे, कॉमन डिव्हिजन मेथड आहे. सोपी कोणती आहे? कॉमन डिव्हिजन, जे की फास्ट आपल्याला काढता येते. पण सिम्पली जर दोन्हीपैकी एक नंबर जर प्राइम नंबर जर असेल तर सिम्पली या दोघांची काय करायची? मल्टिप्लिकेशन. 4 3 जा 12. 3 इज अ प्राइम नंबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 4 जा 20 and 7 3 जा 21. आन्सर किती भेटलं? 41/12. सो दिस इज ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर.
कधी कधी हे जे आन्सर असतं हे मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये दिलेलं असतं, मिक्स्ड मध्ये. म्हणजे 12 ला डिवाइड करायचं, 12 3 जा 36, किती उरले 5 रिमाइंडर आणि 12 इज द डिवायझर. सो 3 होल 5/12 इज द आन्सर. सिमिलरली फॉर द ऍडिशन, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये काय करावं लागेल, दोघांमध्ये सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्शन मध्ये काय होतंय, 5 सपोज 5/7 मायनस 2/3. तर इथं पण काय 7 प्राईम नंबर आहे, तर 7 3 जा 21, 5 3 जा 15, 7 2 जा 14. सो किती आलं 1/21. आता 1/21 ला रिड्यूस होईल का मिक्स्ड मध्ये, होणार नाही, कारण त्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे. सिमिलरली फॉर द मल्टिप्लिकेशन. आता सेम मल्टिप्लिकेशन मध्ये सेम प्रॉपर्टीज आहेत जे आपण आता बघितलोय, क्लोजर प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पण आहे, ते पण बघू आपण. तर मल्टिप्लिकेशन मध्ये कसं असतं, आता समजा दोन फ्रॅक्शन 15/8 इंटू 4/5 असं आहे. तर मल्टिप्लिकेशन म्हणजे मग काय, मग डायरेक्टली आपण न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करायची का, डिनॉमिनेटर करायची का, तर नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण चेक करायचं की याच्यामध्ये भाग जातो का, रिड्यूस होतंय का. होते 4 1 जा 4, 4 2 जा 8, 5 1 जा 5, 5 3 जा 15. सो काय उरलं 3 1 जा 3 आणि 2 1 जा 2. तर ह्याला म्हणते मल्टिप्लिकेशन. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये महत्वाचं काय की आधी बघायचं की तो फ्रॅक्शन रिड्यूस होतो का, आणि रिड्यूस होत नसेल तर मग मल्टिप्लिकेशन करून टाका. समजा असं आहे 7/5 आहे आणि 3/11 आहे. त्याच्यामध्ये कोणत्याच नंबरला डिवाइड होत नाहीये, 5 नी वर होत नाहीये, 7 नी खाली होत नाही. अशा वेळेस काय करायचं की न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करायचं, 7 into 3 and 5 into 11. So 7 3 जा 21, 11 5 जा 55. तर हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर. तर रिड्यूस होत असेल तर रिड्यूस करून नंतर मल्टिप्लिकेशन करायचं, रिड्यूस होतच नसेल तर मग काय करायचं, सिम्पली न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. मग जसं आपण मल्टिप्लिकेशन करतोय तसंच आपण काय करू शकतो, डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर. डिव्हिजन मध्ये कसं असेल बघा, 30 डिवायडेड बाय 12 डिवाइड बाय 6/3 असं असेल. तर डिव्हिजन मध्ये काय करायचं, 30/12 ऍज इट इज, डिवाइडचं काय करायचं, इंटू करायचं, आणि नेक्स्ट जो फ्रॅक्शन आहे त्याचं करायचं रेसिप्रोकल. सर रेसिप्रोकल म्हणजे काय की एखाद्या फ्रॅक्शनचं काय करायचं, न्यूमरेटर वर, डिनॉमिनेटर वर लिहायचा, न्यूमरेटर खाली लिहायचं. सिम्पली 3 वर लिहायचं, 6 खाली लिहायचं, ह्याला म्हणतो आपण रेसिप्रोकल करणे. आणि मग आता सिम्पली या दोघांमध्ये काय करतो, मल्टिप्लिकेशन. सो 3 1 जा रिड्यूस करून घ्या, 3 4 जा 12, 6 1 जा 6, 6 5 जा 30, 5 1 जा 5 आणि 4 1 जा 4. तर हे झालं डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर. तर इट्स ऑल अबाउट रॅशनल नंबर अँड इट्स इंट्रोडक्शन ऑर बेसिक, ज्यामध्ये आपण बघितलं प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज प्रत्येक ऑपरेशन मध्ये आहेत, म्हणजे ऍडिशन मध्ये प्रॉपर्टीज आहेत, सबट्रॅक्शन मध्ये आहेत, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये आहेत, आणि त्या एक्सरसाइज मध्ये पण आहेत. तर आपण आज फक्त इंट्रोडक्शन घेतलंय, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज वाईज आपण बघू 1.1. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.